मन पाखरावानी हवेत उडते, प्रेमात पडते, तुझ्या प्रेमात पडते. मी लिटरली एवढं मोठं पोट घेऊन स्टुडिओत गेले होते आणि मी त्याला म्हटलं, बा मला धाप लागते. आधी येणारी गाणी आणि आत्ताची गाणी ह्याच्या नंबर ऑफ सॉंग्समध्ये खूप जास्ती बदल झालेला आहे. सुमधुर आवाज म्हणजेच सावनी रवींद्र. सावनी आत्ता माझ्यासोबत आहे आणि अर्थात पुन्हा एक छान म्युझिकल भेट घेऊन आलेली आहे. सावनी, मन पाखरावानी तुला पाहिल्यावर आमचं होतंच, तर त्यामुळे एक छान गाणं भेटीला आलं आहे 2024मध्ये. खूप सारं म्युझिकल बॉक्स असेल त्याच्यातलं हे अजून एक छान गाणं. आता या गाण्याबद्दल सांग. आणि आता तुझी लाडकी मैत्रीण आदिती, तिचंच हे गाणं आहे. मला ना नेहमी असं वाटतं निलिमा, की जेव्हा आपण आपल्या मित्रांबरोबर काम करतो ना, तेव्हा ते काम वाटतच नाही. म्हणजे ते इट जस्ट हॅपन्स सो ऑर्गॅनिकली की त्यात आमचा जो बॉन्ड असतो व्यक्ती म्हणून तो त्या गाण्यात उतरतो. आणि तेच या गाण्याच्या बाबतीत झालं आहे. म्हणजे साई पियुष हे माझे खूप जवळचे मित्र आहेत. अदिती ही खूप जवळची मैत्रीण आहे. सो तिच्यासाठी म्हणून जेव्हा मला गायचं होतं, जेव्हा मला पियुषने विचारलं की आपण यूट्यूब इंडिपेंडंट करूयात का एक, कारण ना पूर्वी अल्बम्सचा जमाना होता. एका अल्बममध्ये 8 वेगवेगळ्या प्रकारची गाणी असायची. आता असं झालं आहे ना की तो 8वरनं आकडा डायरेक्ट 1वर आला आहे. सो त्या एका गाण्यात तुम्हाला तुमचं हार्ट अँड सोल सगळं ओतावं लागतं. तर ते आणि ती किती आणि ओरिजिनल कंटेंट करत राहायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे फिल्म सॉंग्सची एक वेगळी मजा आहे, इंडिपेंडंट म्युझिकची, यूट्यूब ओरिजिनल्सची एक वेगळी मजा आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला आमच्या प्रकारे व्यक्त होता येतं आणि ती संधी कुठलाच गायक सोडत नाही. त्यामुळे जेव्हा मला पियुषने हे विचारलं की तू हे गाशील का गाणं, मी म्हटलं हो गाईन, पण लगेच रेकॉर्ड कर, कारण मी 8 महिन्याची प्रेग्नंट होते तेव्हा. आणि मी लिटरली एवढं मोठं पोट घेऊन स्टुडिओत गेले होते आणि मी त्याला म्हटलं, बा मला धाप लागते आहे, कारण हे गाणं ना खूप पेपी आहे आणि इट नीडेड अ डिफरंट काइंड ऑफ एनर्जी, जे की मला इच्छा प्रचंड असूनही मला फिजिकली ते शक्य नव्हतं. त्यामुळे मी त्याला म्हटलं आपण थांबून थांबून रेकॉर्ड करूयात. आणि पण एकदा ते गाणं त्यांनी प्ले केलं आणि मी जशी गायला लागले, ते आपण आत्ता ऐकलं की खूप एनर्जेटिक गाणं आहे. सो मी लिटरली नाचत नाचत ते गाणं थांबून थांबून रेकॉर्ड केलं. आणि आत्ता जेव्हा ते रिलीज करायचं ठरलं तेव्हा मी म्हटलं की पियुष मला परत गाऊ दे. तो म्हटला का तू वेडी आहेस का, छान झालं आहे. मी म्हटलं नाही रे, तेव्हा मी प्रेग्नंट होते, जरा लिमिटेशन होतं मला, आता मी परत एकदा गाते. तो म्हटला नाही सावनी, तू किती प्रयत्न कर, तुला तसं येणार नाही आहे, तू बघ. तरी मी माझ्या समाधानासाठी स्टुडिओत गेले, गायले. पण ते टीमला ते नाही आवडलं. ते म्हणले नाही आम्हाला तेच आवडलं आहे तेव्हा जे तू गायली असते आणि तेच आत्ता लोकांसमोर येतं आहे. सो आणि ते लोकांनाही आवडतं आहे. सो छान वाटतं आहे. खरंच सावनी, हे एक वेगळं मॅजिक आहे की प्रेग्नंट असताना जे गायलं आहे ते इतकं सुंदर झालं आहे. मला असं वाटतं की तुझी ती एनर्जी आहे आणि संगीताप्रती जी निष्ठा आहे, जे प्रेम आहे, तेच यातनं पुन्हा पुन्हा व्यक्त होत असतं. अर्थात जशी की तुमची ती एक फ्रेंड्स फॅमिली झालेली आहे. या सगळ्यांचं अनेक वर्ष तुम्ही एकत्र काम केलं आहे आणि एस्पेशली बाई पण भारी देवाला तर तू आणि आदिती अगदी एकत्र तुमचं जे यशस्वी गाणं भेटीला आलं. पण त्यानंतर बाई पण भारी देवानंतर काय बदललं सावनी, असं मी आज नक्की विचारणार आहे. अर्थात तू प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळ्या यशाच्या शिखरावर पोचतेस आणि नवीन टार्गेट स्वतःलाच देत असतेस. पण काय बदललं? बदललं म्हणजे एकतर माझ्याकडे येणाऱ्या गाण्यांचा ओघ बदलला असं मी म्हणेन, किंवा वाढला असंही म्हणेन. आधी येणारी गाणी आणि आत्ताची गाणी ह्याच्या नंबर ऑफ सॉंग्समध्ये खूप जास्ती बदल झालेला आहे. आणि तो खूप सुखावणार आहे, कारण प्रत्येक कलाकाराला एक म्हणजे ती एक हंगर असते, ओढ असते, काय म्हणू, सतत काहीतरी नाविन्याची धडपड असते. आणि जेव्हा आपल्याला समोरून विचारणा होते की आमच्या ह्या प्रोजेक्टमध्ये तू गाशील का, म्हणजे त्याच्यानंतर गेल्या वर्षभरात मी जवळजवळ 6 ते 7 मराठी चित्रपटांसाठी गायले, जे की मी खूप कमी होती ती संख्या, कारण मे बी चित्रपटांची ही संख्या कमी असेल, माहीत नाही. पण तो एक खूप छान बदल झालेला आहे आणि मी तो प्रचंड एन्जॉय करते. कारण मला म्हणजे कुठल्याही प्रोजेक्टचा भाग व्हायला मी एका पायावर तयार असते. तेव्हा मी काहीही विचारत नाही. सो तोच एक मोठा बदल झाला असं मला वाटतं. पण माझ्यात व्यक्तिगत काहीच बदल झालेला नाही, मी तशीच आहे, पण कामाच्या फ्रिक्वेन्सीमध्ये बदल झाला आहे. तू तशीच आहेस, तू तशीच गोड आहेस आणि ते आम्हाला आवडतच नेहमी. आणि जसं आपण म्हणतो आहे की सध्या हे गाणं तर सुंदर आहेच, एक साऊथ इंडियन टच आहे जो व्हिज्युअलीसुद्धा आम्हाला पाहायला मिळतो आहे. आणि तू स्वतः अनेक भाषांमध्ये गात असल्यामुळे ते फ्लेवर तो तुझ्यात आहे, तो त्या गाण्यातनंही झिरपला आहे. तर तेव्हाही गाताना तो विचार होता, कारण आता मी साई पियुषशी बोलले तेव्हाही त्यांनी ते सांगितलं की कुठेतरी बॅक टू द रूट्स भावना होती. हो अगदीच. आणि ना
मला असं वाटतं की प्रत्येक गायिका वाट बघत असते की असं गाणं माझ्या कधी वाटायला येईल, कारण एकतर आजकाल फिमेल सोलो गाणी खूप कमी बनतात. म्हणजे ड्युएट गाणी अनेक असतात, पण एक स्वतःचं असं अख्खं गाणं आपल्या वाटेला येणं आणि त्याच्यात मी काय काय करू आता असं होतं. सो तो न्याय मला ह्या गाण्याने मिळवून दिला असं मी नक्की म्हणीन. आणि एक साऊथमध्ये अनेक वर्ष काम केल्यामुळे ते एक डिफरंट टेक्स्चर यूज करण्याचं एक थोडंसं मनात होतं की एक हस्की टोनमध्ये, सॉफ्ट टोनमध्ये गावं, पण हुकलाईन पंच निघावी, असं बरेच डायनॅमिक्स या गाण्यात मला देता आले. कारण ती चालच तशी होती आणि आपल्या मराठी मातीतलं ग्रामीण गाणं हेही घेऊन येताना एक वेगळा आनंद होता. कारण प्रत्येक आपल्या काय म्हणू प्रांताची एक वेगळी खासियत आहे आणि ती खासियत मला ह्याच्यात तो लहेजा मांडता आला, ह्याची खूप मजा आली. पण खरंच सावनी, जेव्हा अनेक भाषांमध्ये तू गात असतेस, मला नेहमीच ते कुतूहल वाटत असतं की कशा म्हणजे त्या गाण्याचं तर ती काय म्हणतो राग आणि ते रचना ते तर आहेत, ते तुम्ही माहीर आहात सगळे त्याच्यात, पण त्या सोलमध्ये उतरणं हे किती कसं जमतं? आणि ते अर्थात ते खूप कठीण आहे. नाही, ते खूप कठीण आहे, सोपं नाही मी नक्कीच म्हणेन. पण त्याला ना वर्षानुवर्षाचा ऐकण्याचा रियाज आहे, हे मात्र मी नक्की म्हणेन. म्हणजे मला ती भाषा येत नाही बोलता, पण मी त्या भाषांमधली अनेक गाणी असंख्य वेळेला लूपवर ऐकलेली आहेत. कारण बरेचदा असं होतं ना की काही गोष्टी आपल्याला शिकवूनही येत नाहीत, पण त्या ऐकून पटकन येतात. सो ते आपल्याही नकळत ते झिरपत असतं, तो लहेजा आपल्या आपसूक जात असतो कुठेतरी अंतर्मनात. आणि तो माझ्या बाबतीत म्हणजे ते नक्कीच तो रियाज माझ्या कामी आला. कारण जेव्हा मी मल्याळम गाते तेव्हा एक वेगळा टोन आपसूकच लागतो, जेव्हा तमिळ गाते तेव्हा एक वेगळा टोन लागतो, किंवा तो जो ळ आहे, र आहे, ङ आहे, क ख ग घ ङ मधला ङ हा तिथे प्रॉमिनंट आहे मल्याळममध्ये. सो इतकं म्हणजे जेव्हा मी गायला गेले, अटेम्प्ट करायला गेले, तेव्हा मला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. आधी आपल्यासाठी सगळ्या जिलब्याच आहेत, म्हणजे आपल्याला असं वाटतं की हां, या सगळ्या सेम भाषा आहेत. पण साऊथच्या भाषा गाताना खास करून तिथल्या संगीताची अशी एक वेगळी खासियत आहे, वेगळा जॉनर आहे आणि तो त्यांच्या मातीशी कनेक्टेड आहे. जसं आपलं मराठी गाणं वेगळं दिसून येतं आणि ते जर त्यांच्या तितक्या ऑथेंटिसिटीने नाही झालं तर त्याच्यात मजा पण नाही. मग नुसतंच तुमचं नाव साऊथ इंडियन असून चालत नाही. माझ्या बाबतीत लोकांना अर्धेहून अधिक लोकांना वाटतं मी साऊथ इंडियन आहे माझ्या नावामुळे. सो पण ते मला माझ्या गाण्यातनंही सिद्ध करायचं होतं, जो की मोठा चॅलेंज होता. पण तो ॲज यू सेड मला खूपच आवड आहे काहीतरी नवीन सतत ट्राय करायची. सो तो मी वर्षानुवर्ष तो स्वीकारलेला आहे आणि त्याच्यात मी अजून पुढे जाते आहे. आणि यावर्षी काय काय नवीन भेटीला येणार आहे? असेलच बरंच काय काय, तर ते काय सांगणार सत्ता? थँकफुली आत्ता ना गेले काही वर्षात जे गाऊन ठेवलं आहे, मध्ये कोविडमुळे त्याला थोडासा ब्रेक मिळाला होता रिलीजला त्याच्या, जो आता पटापट सगळे प्रोजेक्ट्स रिलीज होत आहेत. नुकतंच त्यातली 2 गाणी रिलीज झाली. गाभ नावाचा चित्रपट रसिकांच्या भेटीला येतो आहे, त्याच्यात माझं एक असंच रुरल असं फोक गाणं आहे, प्रसेनजीतचं आणि माझं ड्युएट आहे. त्याच्यानंतर परत एक कॉन्ट्रास्ट का मन वेडे म्हणून अर्बन रोमॅन्टिक गाणं आहे, जे उभय महाराजा या चित्रपटासाठी गायलं आहे मी. त्याच्यानंतर आत्ता इंद्रायणी नावाची सिरियल आणि त्याचं टायटल खूप गाजतं आहे, त्याची हुक स्टेप आणि असं हे खूप ते इंदूची खूप चर्चा आहे. सो ते रिसेंटली गायलं आहे प्रफुल्लचंद्रकडे आणि त्याचाही एक वेगळा बाज होता. आणि मला सगळ्यात आनंद ह्याचा आहे ना की मला खूप वेगवेगळ्या प्रकारची गाणी ट्रायआउट करायला मिळत आहेत. जे की माझं राष्ट्रीय पुरस्काराचे जे गाणं होतं बारडोचं, तेही अगदी रुरल फोक आणि ते वेगळ्या धाटणीचं होतं. आता अंतरपाठ नावाची अजून एक मालिका येते, त्याच्यात खूप इंटेन्स असं सॅड सॉन्ग आहे ते टायटल सॉन्ग. सो ते एक वेगळा प्रकार मला ट्रायआउट करायला मिळाला. असे विविध प्रोजेक्ट्स येतात. 2-3 महिन्यापूर्वी एक मल्याळम चित्रपटाचं पण माझं गाणं रिलीज झालं, उळ्ळीन उळ्ळील माया देन्नुम ह्या नावाचं. सो अशी वेगवेगळ्या भाषांमधली गाणी आता येत आहेत. आत्ता तरी ह्या आठवड्यात पहिल्यांदाच असं झालं की एका आठवड्यात माझी ही 3 गाणी बॅक टू बॅक, आज हे 3रं गाणं रिलीज होतं आहे. सो प्रचंड आनंद आणि समाधान आणि ग्रॅटिट्यूड आहे. नक्कीच. जेव्हा टायटल सॉन्गचा विषय येतो तेव्हा एक अर्थातच असतं की मग तू तर इतकी सुपरहिट सॉंग्स दिलेली आहे सिरियलसाठी, हा म्हणजे आपलं ते तेजश्री प्रधानवर सुनमीचं येस ते गाणं असेल, किंवा तो एक सिरियलच्या गाण्यांचा तो एक काळ होता. मराठी सिरियलच्या टायटल सॉन्ग असतील किंवा मधली कुठली गाणी असतील. आता असं बघायला मिळतं की कुठेतरी ती गाणी आपल्याला पटकन रोज पाहता येत नाही आहेत, तर ती कुठेतरी खंत वाटते का काय वाटतं?
प्रचंड म्हणजे खूपच खंत वाटते. कारण तू म्हणलीस तसं एक काळ असा होता की जी सिरियलची ओळख हे तिचं टायटल सॉन्ग होतं. म्हणजे सिरियलची टायटल सॉन्ग रिंगटोन असायच्या. Exactly. म्हणजे आभाळ माया असेल, वादळवाट असेल, अवघाची संसार, प्रचंड म्हणजे सगळी मोठमोठ्या सिरियल्स ज्याची गाणी अजूनही रसिकांच्या ओठावर आहेत आणि ती कुठेतरी त्या मालिकेची ओळख असते, त्याचा चेहरा असतो असं मला नेहमी वाटतं. तर तेच आजकाल मिसिंग आहे. म्हणजे एवढे चॅनल्स आहेत खरं तर आणि एवढ्या सिरियल्स उत्कृष्ट वेगवेगळ्या प्रतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनत आहेत, पण तरी आणि टायटल सॉंग्सही बनत आहेत. म्हणजे टायटल सॉंग्स बनणं थांबलं आहे का तर नाही, बनत आहेत पण ती दिसतच नाही आहेत किंवा ती एकच दिवस ऐकू येतात किंवा ती सोशल मीडियावरच फक्त ऐकू येतात किंवा फक्त यूट्यूबवर दिसतात. पण असा आता प्रेक्षक उरला नाही की मी यूट्यूबवर सर्च करून बघीन ते गाणं. ते जर सिरियलमध्ये रोज ऐकू आलं तर त्याची रिकॉल व्हॅल्यू वाढते किंवा अनेक दिवस ते रसिकांच्या मनात राहतं, रोज ते ठराविक वेळेला प्ले होतं, त्याची जी व्हॅल्यू आहे ना ती आजकाल मिसिंग. सिंगर्सना न्याय मिळतो. हां, अर्थातच. आणि ते खूप चॅलेंजिंगही आहे. म्हणजे आता माझ्याच बाबतीत माझी तर अशी ओळख एकेकाळी बनली होती की मी सिरियलची टायटल सॉंग्स गाणारी गायिका. म्हणजे होणार सूनमीपासून ते सुरुवात झाली. त्याच्यानंतर पसंत आहे मुलगी, घाडगे अँड सून, असं सासर सुरेखबाई, कमला, अशी विविध शीर्षक गीतं मी माझ्या वाट्याला आलेली आहेत. पण तो कुठेतरी सिलसिलामध्ये थांबला होता आणि आता मी परत इंद्रायणीच्या निमित्ताने गायले, आता अंतरपाठ गाते. सो पण गाणी गाऊन फक्त उपयोग नाही ना, ती रसिकांपर्यंत पोचली पण पाहिजे. दिसायला हवी. तर ते खूप त्याची आम्हाला प्रचंड खंत वाटते. म्हणजे संपूर्ण संगीत म्हणजे काय म्हणू, संगीतकार, गीतकार, मी गायिका, गायक या सगळ्यांच्या वतीने मी हे सांगते की म्हणजे मग आम्ही एवढे त्याच्यात परिश्रम घेतो, एवढी मेहनत असते. आज सिरियलची सगळी माहिती जाणून घेऊन संगीतकार, गीतकार ते गाणं बनवतात, ते आम्ही आमच्या प्रकारे सजवून ते रसिकांसमोर मांडतो. तर मग ह्या सगळ्याचं कुठेतरी व्हॅलिडेशन किंवा पावती आम्हाला म्हणावी तितकी त्या शीर्षगीताला मिळत नाही असं मला वाटतं. महत्त्वाचा विषय छेडलेला आहे सावनीनी. पण सावनी, तू नेहमीच वोकल असतेस या बाबतीत सुद्धा. म्हणजे तू वोकल आहेसच. नाही, जोक सपाट, पण नेहमीच काही महत्त्वाचे विषय सुद्धा तू निर्भीडपणे मांडतेस. हे एक मोठी खूबी आहे तुझी. पण अर्थात जसं हे वर्ष तर सुंदर चालूच आहे, मनपाखरावानी आता सध्या भेटीला येत आहे. आता पुन्हा एकदा जाता जाता प्रेक्षकांना सांग की ते कशावर अवेलेबल असेल, कधी ह्या निमित्ताने मी सारेगामा मराठीचेही मनापासून आभार मानते. कारण मी मगाशी म्हणलं तसं पूर्वी एक अल्बम्सचा जमाना होता. सारेगामाला तर खूप मोठी लेगसी आहे. म्हणजे अनेक उत्तमोत्तम मराठी गाणी जी स्वतः सारेगामाची आहेत, आपण जी अगदी दिदींची, आशाताईंची जी ऐकतो गाणी, बाबूजींची असतील, हृदयनाथजींची, ती सगळी सारेगामाची एक मोठी लेगसी. आणि त्या परंपरेत आम्हालाही पुढे आत्ताच्या पिढीला पोचता आलं आणि सारेगामासारखं एक बॅकिंग आम्हाला त्यानिमित्ताने लाभलं. कारण नुसती गाणी बनवून उपयोग नाही, त्याला जर एक छान प्लॅटफॉर्म असेल तर ती रसिकांसमोर छान प्रकारे पोचू शकतात. सो सारेगामा मराठीनी हे गाणं करायचं ठरवलं, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि ते सारेगामा मराठीच्या यूट्यूब पेजवर तुम्हाला हे गाणं बघायला मिळेल आणि अर्थातच इंस्टाग्रामवर आम्हा सगळ्यांच्या पेजेसवर विविध प्रकारची रील्स आम्ही करतो आहे. तुम्हीही करा अशी मी तुम्हाला ह्या निमित्ताने विनंती करते. खूप कॅची आणि पेपी असं आणि तरीही मेलोडियस असं गाणं आहे. कारण हे तिन्हीची सांगड घालणं जरा कठीण आहे. कधी कधी गाणं फक्त पेपी असतं किंवा फक्त मेलोडियस असतं, पण हे सगळंच इथे आहे आणि खूप धमाल गाणं आहे. सो तुम्ही नक्की ऐका आणि नक्की तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही सगळे कलाकार सोशल मीडियावर अगदी ॲक्टिव्ह आहोतच, तुम्हाला माहिती आहे. आणि तुमची रील्स बघायला आम्ही खूप जास्त उत्सुक आहोत. सावनी, मला अजूनही तुला भेटल्यासारखं वाटत नाही आहे. कारण येस, नक्कीच मी गाते. मोर तू माझ्या आल्यापासून नजर तुझ्यावरून हटना, कळना मला काही कळना. हा काळीज तुझं झाल्यापासून तुझा थोडा बिदुरावा सोसना, कळना मला काही कळना. तुझ्या माग माग फिरत तुझ्या संग राहावंसं वाटतंय, मन पाखरावानी हवेत उडते, प्रेमात पडते, तुझ्या प्रेमात पडते, मन पाखरावानी हवेत उडते, प्रेमात पडते, तुझ्या प्रेमात पडते. क्या बात आहे. आम्ही प्रेमातच आहोत तुझ्या सावनी. खरंच खूप खूप शुभेच्छा. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.